सांगली येथील अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये कोकळे येथील आदित्य विकास ओलेकर वय वर्ष 12 या 6वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा शिक्षकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला। आदित्य यांचे वडील विकास ओलेकर यांनी शिक्षकांना आमच्या मुलास पाहता येत नाही असे सांगून देखील शिक्षकांनी आदित्यला सुरक्षात्मक फ्लोटर न बांधताच त्याला पाण्यात सोडले, त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला। अशा बेजबाबदार शिक्षकावर व शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाई होणार का याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। कारवाई न झाल्यास संपूर्ण कोकळे ग्रामस्थ अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या विरोधात जन आंदोलन छेडणार। अप्पासाहेब बिरनाळे स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याला 31 मेला शाळेत सोडण्यात आलेलं होतं आणि जो फक्त 5-6 दिवस झाले त्याला शाळेत सोडताना सांगितलेलं होतं की त्याला पोहता येत नाही म्हणून, आणि आज त्याला त्या जलतरण तलावामध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर कुठलंही लक्ष ठेवलं गेलं नाही। त्याला तसं सोडून देण्यात आलं आणि तो पोहताना बुडून त्याचा दुर्दैवांत झाला। हा शाळेनं सदोष मनुष्यवध आहे आणि सदोष मनुष्यवधच नाही तर हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, संस्थात्मक हत्या माझ्या पुतण्याची केलेली आहे।